तर नमस्कार मंडळी. एमफॉर्मची पहिली सेमिस्टर संपलेली असता दिनांक 23 तारखेला आपली सेमिस्टर संपल्या आणि 24 ला आपण सगळी कुठं आहे? वे टू नाद करती काय? दांडेलीत भेटू आपण. तर सुहास आपल्याला काय तर सांगणार आहे. काय बोलायचं? तुझ्यासाठी कॅमेरा चालू केलाय. बोल आता. मित्रांनो, आपण उद्या भेटणार आहोत दांडेलीला. भावाला एवढंच बोलायचं होतं, तेवढ्यासाठी पुढे कॅमेरा घेऊन मागे यायला लावला होता. कसं आहे, यायला लागतंय. कसं आहे, यायला लागतंय. करल का नाद? करल काय नाद परत. बनाए ऐशा मस्करी करू. नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाहीतर धसकन चालतो. नागिन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. फक्त 40 किलोमीटर लांब. आपण आहोत दांडेलीपासून 40 किलोमीटर लांब. अक्षयला तुम्ही पहिल्यांदाच भेटत असाल. बोलता येत नाही का अक्षय तुला? आपण आहोत फक्त दांडेली पासून 40 किलोमीटर लांब. हा, लवकरच आपण दांडेलीत पोहोचतोय. पोहोचल्यानंतर आपण तिथले वेगवेगळे प्रकारचे स्पोर्ट्स करणार आहोत. त्यासाठी आमच्या सोबतच जोडून राहा. भेटू. नमस्कार मंडळी. आपण थांबलोय इथं नाश्त्यासाठी. नाश्ता कसा वाटला? लेमन राईस टॉप मध्ये इडली जरा हे होती बरं का. पहिला गिळून घ्या साहेब. बरं थांब. आपण नाश्त्याला इथं थांबलो होतो. आपल्याला नाश्ता कसा वाटला? नाश्ता कसा वाटला यासाठी पहिला खायला लागतो. आम्ही खाल्लाच ना नाश्ता. आम्ही फक्त चहा पिलाय ना. छान बिस्किट आणि त्याचं पण बिल दिलं नाही सावय. केलंय आम्ही, तसं नाही केलं. फुकटचं कधी काय खाल्लं नाही. पचत नाही फुकट खाल्लेलं. कारण की आम्हाला उलट होतं. आमचा रिसेप्टर ऍक्टिव्ह होतं. आमची कंडिशन पहा होते. इडली तर येऊ घ्या रे. वैष्णवी खायला या. चक्की खायला या. सोडून चक्की खाताना इडली काय वर्थ इट वाटली. इडलीची चटणी कशी वाटली? चटणी टॉप. चटणी टॉप. इडली जरा इडलीची मागं चटणी पडली. टॉप. हा, इडली जरा मागं पडली, चटणीनं पुढे घेतली. थांबा जरा, आपल्याला लांबना हाक मारलेली आहे आणि आपल्यावर जरा असे आरोप लावले गेलेत. काहीच स्वतः हाय ना, स्वतः व्हिडिओ करतोय आणि आम्ही व्हिडिओ करताना सगळ्यांना घ्यायचं, पण हा व्हिडिओ करणार असला तर स्वतः फक्त करतो. मुद्दा हा झालाय की लोकांना ब्लॉग करायचं म्हणून मुद्दा यांचा होता. आणि पण आम्हाला घेत नाही. असं कोण मग हे काय आहे? मग हे दिसते हे काय? ब्लॉग्स करते. अरे बापरे, हे आरोप आता आपल्यावर लावले चालले. ग्रुप तयार करायला लागले. शेवटी किती जरी झालं तरी रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये. काय ठेवायचं काय नाही ते माझ्या हातात. बरं आयुष, आपण निघूया असं मला ब्लॉगर बस कर, ब्लॉग चालू नाही बाबा कोणाचा. वाटतं. तू भारीच दिसणार रे. तू फाय गाडीमध्ये सध्या चाललेली मस्ती बघ. सध्या रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला त्यामुळे जरा रेस्ट. रिसेप्टर म्हणजे कोलॉजीवाल्यांना लगेच कळल रिसेप्टर म्हणजे काय. आणि दुसरा मेंबर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालेला हा.
रिसेप्टर ऍक्टिव्हेटेड मेंबर कसं वाटतंय? आणि हा जगातला 7वा अजूबा विशालला नाचताना पहिल्यांदा बघितलं. नमस्कार. हां दिसलास का? नमस्कार. आपण आलोत आता मोलांगी पार्कला ना, मोलांगी पार्क दांडेलीला आहे. जरा मेमरी शॉट टर्म इकडं तुम्ही बघू शकताय नजारा एकदम असं मस्त आहे. तुम्ही या दांडेलीला आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. अजिबात येऊ नका, काही सगळं बघण्यासारखं टाइमपास व्हायला. फक्त वॉटर स्पोर्ट्स ते तर लय खराब आहे. आणि एक हा दांडेली रिट्रीट्स नावाचं जे रिसॉर्ट आहे ते अजिबात येऊ नका. नेक्स्ट ते अजिबात येऊ नका. तिथं तुमचे 1600 रुपये फुकट जातील. तू गुडची लिडो पाणी आहे बघ. इथं श्रद्धा काय तर म्हणतीये. हाय गाईज, वी आर इन दांडेली. मराठी बोलली तर चालते, मराठी समजते बट दांडेली कुछ माने की नाही असं झालंय. म्हणजे आवडली नाही आम्हाला. ते कसं झालं, आमचा रिसॉर्ट जरा गंडला. गणेश कार्यक्रम झाला, फुल ऑफ गणेश. त्यामुळे आता आम्ही कुठं तर अशा छोट्या छोट्या खुशियाओं की खोज में चल रहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानतो, अगदी छोट्याशा. मग ते फोटो काढण्यापासून असं दे की एक गाणं वाजण्यापर्यंत असं दे. त्यामुळे आता आम्ही परत जाणार आहे आणि जाऊन झोपून टाकणार आहे. तो मिळते रूम पे. आपलं काय ते 5 वाजल्या. गुड मॉर्निंग. आपण आहोत जंगल ट्रॅकवर. जंगल ट्रॅक. आणि आमच्या सोबती These are our Mercedes and these are our buddies. वी आर गोइंग ऑन. We are going on jungle track. बस अभी रास्ता है, अभी ट्रैकिंग नहीं चालू है रे. अभी ये सीमेंट का रास्ते पे चल रहे हैं. अभी रियल ट्रैकिंग नहीं चालू है रे. चल रहे हैं. अपने का हमरे को तुमरे को वाला ही हिंदी आता है. अभी जाएंगे, देखेंगे वहाँ पे जंगल में क्या दिखता है. कौन से झाड़ है, कौन से जानवर है, सब जानवर कौन से जानवर है, कौन सा झाड़ है, सब देखेंगे उधर जाके. और आगे जाके आप लोग सिर्फ हमसे जुड़े रहे. अभी ये हम शूट कर रहे हैं क्या बोलते हैं उसको, हिंदी जाऊ दे. आवाजाचे लागलेत कारण की काल खूप ओरडलोय आणि खूप खेळलोय पूल मध्ये. अक्षय पिक्चर बघितलं. अशा रीतीनं नाही मेंढर फिरवल्याचं फिलिंग घेताना, नदी पार करण्याची फिलिंग घेताना जंगलचं पहिलं काठी लेके जंगलचा पहिला वॉटर क्रॉसिंग ए यार होताय का पुढे हाणून रे, काय गलवार पुढे पडणार आहे. ते आमचे ट्रिप प्लॅनर. आणि जंगलात 2 वळू बांधताना हे जंगल कमी आणि आपला माळ असतो का नाही, माळ. खरं माळातनं जास्त आमच्या फॉरेस्ट मध्ये बघण्यासारखं काय काय आहे. बांधातनं आपण कधी कधी तुम्हाला तिथे कोल्हा दिसेल, अजून लांडगा पण दिसेल, इन रेअरली सिंह पण दिसेल. पण इथं आम्हाला बांधातनं फिरल्याचं फिलिंग यायला लागले. नदी बघितली ती पण ओढ्या एवढे. हे नदीच्याच पात्रातनं, ओढ्याच्या पात्रातनं आम्हाला जंगल ट्रेकच्या नावाखाली घेऊन चालले. तुम्ही साधा साप पण दिसत नाही कुठे मला. तुम्ही माग का पडला आहात? भावा रेती. अरे हे खाडीचं पाणी आहे. दिस इज कॉल्ड जंगल ट्रेक ब्रोज. ए पोरीनो माग बघा, ब्लॉग मध्ये या. ते पुढचा माणूस कोण आहे? ए मॅगी. या गोष्टीवर आम्ही आता बिग असा चढून वर आलेलो आहोत आणि आता चढ उतरणार आहोत. खूप मोठा, भला मोठा. आम्ही आता थांबलेलो आहे आणि आम्हाला खूप सारे प्राणी दिसलेले आहेत. आणि ज्यांच्या आत्मा सगळ्या आमच्या त्यांच्या अंगात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता मागे कसं आहे ते. स्टार्ट. आणि हा पुढा आमचा दुसरा कळप. हे सगळे प्राणी आम्हाला घेऊन गेलेले आहेत परत. आणि आमच्या ग्रुप पासून वंचित असलेले पुढचे प्राणी. नमस्कार मित्रांनो. रिसॉर्टचा पहिला दिवस आपला संपला आहे
काय चेकआउट पण झाले. चेकआउट पण झालाय आणि आता आपण निघालोय रिव्हर राफ्टिंग साठी. कुठे निघालोय आपण? रिव्हर राफ्टिंग. तर आमचा पहिला दिवस एकदम जबरदस्त म्हणजे प्लॅन सक्सेसफुल घडलाय आमचा. एकदम घाण आपल्याला त्याच्यावर एक वेगळी चर्चा बसवावी लागेल. कारण आम्ही दांडेली रिट्रीट्स नामक जे रिसॉर्ट आहे तिथं चुकून सुद्धा येऊ नका. लोकेशन मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पोस्ट करतो त्याची. रिपोर्ट मारा. आपण भेटू तिकडे. आस्ते कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय भवानी कैसा लगा मैडम? कैसा लगा? ओके, इसको पकड़ो इसको पकड़ो. ओके आ जाओ वन भाई, इधर ही रहते तो इधर ही रख सकते आप लोग. टेंट डाल के बैठ सकते आराम. वीडियो चालू है. आ जाओ पहले ऊपर. चलो पहले बाहर तो आ जाओ. आते बोल के आ जाओ ना. बता दो कैसा था. मौत को छू के वापस आने का एक्सपीरियंस किया है मैंने आज. वहाँ पे जो दिख रहा है वहाँ पे उसमें गिर गया था मैं. अरे भाई सब लोग इधर रखना भी. सब लोग को बोट लेके आए ना. बोट को आप लेके आए सब लोग. अरे क्या एक्सपीरियंस था. क्लास चलो अपने अपने व्ह्यूज शेअर करा. आयुष कालानं कोणतरी विचारलेलं आयुष्यात मरणाला कधी शिवून आलं का. आज पहिल्यांदा आम्ही अनुभव घेतला. पडलो त्यात चांगलं. पण मी प्रवाहात नावाच्या खाली सापडलेलो आणि मला असं वाटलं की मी गेलोच आता. त्यातून कसं तर वाचलोय. मी तर पूर्ण उलटी पडली आणि फ्लोच्या ऑपोजिट तिकडं झाड गावलं. झाडालाच मिठी मारून बसले. एक नंबर. बस एक सगळ्याचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स बस फिरली आमची. माझी पण जिरली. नमस्कार मित्रांनो. आवाज जरा बसला असेल समजून घ्या. गाणी म्हणत ओरडत आलोय आपण. आणि आपल्या ट्रिपचा अंत म्हणता येणार नाही. नवीन ट्रिप आपली कधी ना कधी परत चालू होईलच. पण ह्या ट्रिपचा अंत आपला आता होणार आहे. लास्टचा आपला जेवणाचा स्टॉप आलाय म्हणून म्हटलं आपल्याला एक क्लिप करावी. आणि ही सगळी आपली पब्लिक आहे. आपण गेलतो दांडेलीला. सुरुवातीच्या क्लिपला तुम्ही बघितला आहेच. आणि आपला शेवट पण आता मस्तपैकी काहीतरी खाऊन होणार आहे. कशी वाटली? मस्त एक नंबर. युट्यूब चॅनलला लिंक भेटेल. फुल व्हिडिओ युट्यूबला भेटेल. बस फॉलो लाईक अँड सबस्क्राईब. पोरांना लागल्या भूक. नाही लॉक करून टाका.
हा हा चालेल चालेल. ड्रायव्हर साहेब आपले हवा मारायला चाललेत आणि विषय असा झालाय की पोरांना लागल्या भूक, पोरांना लागल्या भयानक भूक, भरपूर लागलेले. त्यामुळं कोण ब्लॉगमध्ये यायला तयार नाही. त्यामुळं आपण जेऊया आणि लास्टला कशासाठी बसलं तरी चालतंय. कशासाठी आणि जरा 1-2 किलो लिंबूची व्यवस्था करा, 2 किलो मिठाची व्यवस्था करा. कशासाठी आता सकाळपासून चढलेलं हे जरा असे आमच्या मॅडम आहेत जे आदनमधनं अशा चेष्टा चालली ही सिरियसली घेऊ नका. आपण आता जेवणार आहे, जेवण मस्तपैकी आपण पुन्हा झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटू रूमवर पोहोचल्यानंतर. चलो बाबा.